नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपणही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। सर्व शिक्षा अभियान मोहिमेत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गत 22 वर्षांपासून कंत्राटी स्वरूपात सेवा देणाऱ्या विशेष शिक्षकांचा वनवास संपून त्यांना शासनाने जिल्हा परिषद नाशिक यांच्या वतीने कायमस्वरूपी समायोजन करण्यात आले। सत्कार दिंडोरी पंचायत समितीच्या वतीने करण्यात आलाय। यावेळी गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांचे प्रमुख उपस्थितीत या 8 शिक्षकांचा विशेष सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी गट शिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी, ज्येष्ठ पत्रकार बापू चव्हाण, पत्रकार संदीप गुंजाळ, सहाय्यक प्रशासन अधिकारी नितीन दळवी, वरिष्ठ सहाय्यक रणदीप गोसावी, हर्षदा खैरनार, कनिष्ठ सहाय्यक हर्षल यहिरे, मीनाक्षी दांडगे, वैजनाथ फटांगळे, अजित गुरव आदी उपस्थित होते। यावेळी गट शिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी यांनी मनोगत व्यक्त केले। सर्व शिक्षा अभियानामध्ये गत 22 वर्षांपासून विविध पदावर मानधन स्वरूपात कर्मचारी सेवा देते। 8 ऑक्टोबर 2024 रोजी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी समावेशित शिक्षण उपक्रम अंतर्गत सेवा देणाऱ्या राज्यातील 3000 विशेष शिक्षकांना कायम सेवेत समायोजन करण्याचा शासन निर्णय संमत करण्यात आला। त्यामुळे दिंडोरी तालुक्यातील 8 विशेष शिक्षकांना केंद्र शाळेत कायमस्वरूपी सेवेत समायोजन करण्यात आलं। यामुळे दिव्यांग मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मदत होणार आहे। मिशन आत्मनिर्भर मोहिमेला गती मिळणार असल्याचं गवळी यांनी सांगितलंय। यावेळी कायम झालेले विशेष शिक्षक ज्ञानेश्वर क्षीरसागर, रोहिणी परदेशी, पौर्णिमा दीक्षित, समाधान दाते, दीपक पाटील, कल्पना गवळी, वैशाली तरवारे, किरण वाघ आदींचा पुष्पगुच्छ शाल देऊन ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण, पत्रकार संदीप गुंजाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी वंदना चव्हाण, कैलास पगार, केंद्र प्रमुख नितीन बागुल, पुरुषोत्तम दंडगवाळ, अनुसया पाटील, सीमा भामरे, विजय निकम, बापू सोनवणे, गोविंद भोये, विजय पगार आदी उपस्थित होते। एस मराठी न्यूज साठी बापू चव्हाण, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।